मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 9 नोव्हेंबरचा रविवारचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, सकाळपासून आपल्या ठरलं तर मग जी वाट बघते, अजूनही एपिसोड आलाच नाही बघा. शेवटी विचार केला की या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू देऊन टाकावा. तर बघा, काल आपण पाहिलं होतं की नंदिनीच्या हातावर या काव्याकडनं ते वरचं अख्खाच्या अख्खा कपाटावरचा बॉक्स पडतो आणि बॉक्स पडल्या पडल्या ही सॉरी सॉरी म्हणायला लागते. काव्या म्हणते, अगं ताई सॉरी, माझ्यामुळे तुझी मेहंदी खराब झाली. नंदिनी तिचा समजूतदारपणा दाखवत म्हणते, जाऊ दे बेटा काव्या, तू काय ठरवून थोडी केलंयस, जाऊ दे, सॉरी नको म्हणूस. काव्या म्हणते, अगं ताई, पण माझ्यामुळे तुझी मेहंदी खराब झाली ग. काव्याला बिचारीला फार वाईट वाटायला लागतं. ताई, तू किती खुश होतीस, तुला आनंद झाला होता ना, तुझ्या आनंदावर मी विरजण टाकलं, बघू दे मला काय झालं ते. आता काव्या तिच्या ओढणीने ती मेहंदी पुसायला लागते. आता ही नंदिनी म्हणते, जाऊ दे ना काव्या, अगं तू तुझ्या ओढणीला कशाला खराब करतेस या मेहंदीमुळे. आधीच माझ्या मेहंदीमुळे जीवाचा टी शर्ट खराब झालाय आणि माझ्या या मेहंदीच्या हट्टापायी तुमचं सगळं नको खराब व्हायला. थांब, मी आलेच. असं म्हणून नंदिनी आता हात धुवायला म्हणून चालली जाते बाथरूम मध्ये. तोवर काव्या तिच्या भूतकाळाच्या आठवणीत रमून जाते म्हणजे तिला टेन्शन येतं, तिला ते सगळं आठवतं. जीवा आणि काव्याने ते हाताचा मोल्ड तयार केला होता ना ते. आता नंदिनी हात धुवून आली आहे आणि ती पुसलेली मेहंदी बघत असते. आता काव्या म्हणते, अगं ताई, असं का केलंस. नंदिनी म्हणते, अगं धुवूनच टाकली मेहंदी, म्हणजे टेन्शनच नाही. काव्या म्हणते, अगं ताई, जीवाने किती हौसेने काढली होती तुझ्या हातावर मेहंदी. नंदिनी म्हणते, जाऊ दे ग, इट्स ओके. काव्या म्हणते, इट्स ओके काय, माझ्यामुळे आणि या हाताच्या मोल्डमुळे हे सगळं झालं बघ. आता नंदिनी म्हणते, अगं तुला माहितीये का काव्या, या हाताच्या मोल्डमुळे आधी पण काहीतरी झालंय. काव्या आता उत्सुकतेने विचारते, म्हणजे काय झालं होतं ताई. नंदिनी म्हणते, अगं ऍक्च्युली हा जो हाताचा मोल्ड आहे ना, तो माझ्या हाताने तुटला बघ. अगं तेव्हा जेव्हा मी हा मोल्ड तोडला होता ना, म्हणजे तसा मी मुद्दाम नाही तोडला, पण तेव्हा जीवा खूप चिडले होते माझ्यावर. आता काव्याला आठवतं की तिने या जीवावर ओरडलं होतं. ऍक्च्युली जीवाकडनंही हा मोल्ड तुटला नाही आणि काव्याकडनंही नाही, तो तुटला होता नंदिनीकडनं. हे आता काव्याला कळलंय, त्यामुळे तिला आठवतं. तिला असं वाटलं असतं की हा मोल्ड जीवाने तोडलाय. आता तो प्रसंग आपल्याला व्हिज्युअलाइज करून दिलाय त्यांनी पुन्हा एकदा. आता नंदिनी म्हणते काव्याला, अगं तुला असं वाटत असेल काव्या की हा मोल्ड म्हणजे माझा आणि जीवाचा हात आहे, पण असं नाहीये ग. अगं हा एक हात जीवाचा आहे, पण त्यातला दुसरा हात तो त्यांच्या भूतकाळाचा आहे बघ काव्या. अगं काव्या, आपण त्या फार्म हाऊसवर गेलो होतो ना, तेव्हा तुला एका हाताच्या मोल्ड बद्दल सांगितलं होतं. हे बघ, हाच आहे तो मोल्ड. म्हणजे जीवाच्या आयुष्यात एक मुलगी होती लग्नाच्या आधी ग. अगं जीवाच्या डोळ्यामध्ये मला ना खूप संताप दिसला होता त्या दिवशी, ज्या दिवशी हा मोल्ड तुटला होता. अगं तो संताप एवढा होता की त्यांच्या डोळ्यात त्या मुलीबद्दलचं प्रेमही दिसत होतं. अगं मला लक्षात आलं तेव्हाच काव्या, त्या दोघांनी एकमेकांवर वेड्यासारखं प्रेम केलं असेल. नंदिनी बिचारी हे सगळं काव्यासमोरच सांगतीये. म्हणजे काव्याच या जीवाची प्रेयसी आहे हे काही बिचाऱ्या नंदिनीला माहित नाही. पण नंदिनी आता सहज म्हणते काव्याला, काव्या, त्या मुलीने जिथे असावं तिथे सुखाने राहावं. नंदिनी हे सगळं बोलत असताना बिचारी काव्या मात्र कावरी बावरी होते. इकडे वसू आत्या पळत पळत आल्यात रम्याच्या खोलीत. रम्या म्हणते, आई अशी काय पळत आलीयस, काही घबाड हाताला लागलं का. वसू आत्याला काम मिळालं बरं का प्रेक्षकांना. आता इतके दिवस बिचाऱ्या रिकाम टेकड्या बसल्या होत्या, आता ती अंगठी नीट करायला गेल्या त्या आणि त्यांना काम मिळालं. त्या सांगतात रम्याला, अगं रम्या, मी ज्वेलरकडे गेले ना, माझी अंगठी ढिली नव्हती झाली का, तिथे गेले आणि मला एक मोठं घबाड हाताला मिळालं. अगं जीवाने आनंद निवासची जागा मिळवण्यासाठी 10 कोटी कुठून आणले, त्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. रम्या म्हणते, काय सांगतेस आई, पण अगं या प्रश्नाचं उत्तर तुला ज्वेलरकडे कसं काय मिळालं. मग आई, जीवाने घरातले दागिने बिगिने चोरले का काय. आता या वसू आत्या तिचं तोंड दाबतात आणि म्हणतात, अगं हळू बोल ना ग रम्या, सगळं सांगते मी तुला. अगं त्या ज्वेलरकडे गेले मी, त्या ज्वेलरने काय सांगितलं माहिती का. आता वसू आत्या नुसत्या अशा बडबड करतात बरं का, त्यांचे नुसते ओठ हलवताना दाखवले, म्हणजे आपल्यासाठी हा सस्पेन्स ठेवलाय एवढं सांगायला हरकत नाही. रम्या म्हणते, काय सांगते आई, जीवाने असं केलं. वसू आत्या म्हणतात, अगो केवढा मोठा धक्का आहे हा. पण अगो रम्या, अगो हा धक्का सगळ्यांना देऊयात का. नंदिनीला नंदिनीला त्रास द्यायची आयती संधी चालून आली आहे.
रम्या म्हणते, अगं आई, पण आपल्याकडून कोणी ऐकून घेईल का हे सगळं? व स्वात्या म्हणतात, ऐकून तर घ्यावंच लागेल सगळ्यांना. कसं ऐकून घेतील त्याचा विचार मी केलाय. मी म्हंटल ना, रम्याला आणि वसवात्याला मिळालंय काम. वसवात्या म्हणतात, अगो रम्या, माझ्या आईचा वाढदिवस आहे बघ उद्या, आणि ते आईच्या वाढदिवसाच्या दिवशी काय करतात, दागिन्याची पूजा करतात. आणि दागिने जर जवळ नसतील तर काय होईल? दरवर्षी आपण पूजा करतो ना तिच्या दागिन्यांची, ती दागिन्याची पूजा करायला दागिने नसतीलच तर तेव्हा कळेल जीवाने काय केलंय ते. मग रम्या म्हणते, हो ग आई, बरोबर आहे. आता वसवात्या म्हणतात, त्या मानिनीला आणि नंदिनीला न्यायनिवाडा करायची हौस आहे ना, आता ह्या न्यायनिवाड्याची हौस त्यांच्या अंगाला कशी येते ना ते बघच. आता या वसवात्याला काय करायचंय बरं प्रेक्षकांनो? चुपचाप खायचं प्यायचं बसून राहायचं एका जागी, दुसऱ्याच्या सुखात सुख मानायचं. पण पण नाही, दुसऱ्याला जेव्हा त्रास झाला तेव्हा वसवात्याच्या जीवाला थंडावा मिळतो, असं काहीतरी तमाशा आहे. असो, आता बघा पुढे काय होतंय. आता या काव्याचा आणि नंदिनीचा पुन्हा त्यांनी सीन दाखवला. नंदिनीने सांगितल्यावर काव्या लागते रडायला. आता खरं तर काव्याला तिच्या मनातला भावना तिच्या बहिणीला व्यक्त सुद्धा करता येत नाही. तसं पाहायला गेलं तर प्रेक्षकांनो, यांनी एकदाच सांगून टाकलं तर टेन्शन राहणार नाही यांच्या डोक्याला, पण उगाच काहीतरी विचार करताय. असं झालं तर वाईट वाटेल, तसं झालं तर वाईट वाटेल. उलट या सगळ्यांना चांगलंच वाटेल ना, की आपल्या म्हणजे नंदिनीला चांगलंच वाटेल की आपल्या बहिणीने सॅक्रिफाईस केलं. मुळात ना प्रेक्षकांनो, माझा सांगायचा मुद्दा हा आहे की जेव्हा यांची लग्न झाली ना, तेव्हा दुसऱ्याच दिवशी यांनी सांगितलं असतं तर एवढा तमाशा नसता वाढला. असो, काव्या रडायला लागते तेव्हा नंदिनी म्हणते, जाऊ दे बाई, रडू नको, तुला वाईट वाटतंय का? अगं काव्या, आता त्यांच्या आयुष्यात ती मुलगी नाहीये, तू कशाला एवढं मनाला लावून घेतेस हे सगळं प्रकरण? जाऊ दे, दे सोडून, नको रडू बेटा, शांत हो. असं म्हणून आता नंदिनी तिचं तिचं काम करते, कपड्यांच्या घड्या घालायचं. आता काव्य सहज विचारते, काय ग ताई, तुला त्रास होत असेल ना या सगळ्या गोष्टींचा? आता नंदिनी म्हणते, होत होता, पण आता नाही होत. अगं एकेकाळी त्या मुलीने जीवासोबत त्यांचे आयुष्य, तिचे विचार सगळं वाहून टाकलं असेल. पण कसं असतं माहितीये का काव्या, एखादी व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर नसेल, ती व्यक्ती आपल्याला भेटत पण नसेल, तर हळूहळू त्याच्या आठवणी विचार पुसत जातात. तसं त्या मुलीच्या बाबतीत झालंय बघ. आय होप ती मुलगी लग्न करून तिच्या घरी सुखी असणार. पण आता हळूहळू माझं आणि जीवाचं नातं पण खुलायला लागलंय, त्यामुळे त्या मुलीचा विचार कशाला करायचा? अगं ती मुलगी कशाला समोर येते आणि तिची आठवण पण नाही येत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मीच असते की जीवासमोर, मग कशाला जीवाला तिची आठवण येणार आहे? आता काव्या कोणत्या तोंडाने सांगणार की मी तर असते जीवाच्या समोर? असो, पण नंदिनी म्हणते, एक सांगू का काव्या तुला, मला त्या मुलीची भीती वाटत नाही आणि त्या मुलीची अडचणही वाटत नाही. म्हणजे कसं असतं बघ, आपल्याला आवडणाऱ्या पण अडगळ असणाऱ्या गोष्टी आपण वापरत नाही ना, तसं झालंय बघ त्या मुलीच्या बाबतीत. तिची आठवण यायचं काही कारणच नाही ना ग, ती मिसकी गेली आमच्या आयुष्यातून. आता जेव्हा नंदिनी हे बोलत असते तेव्हा काव्या ते सगळं खूप मन लावून ऐकत असते. आणि आता नंदिनीचे बोलणं झाल्यावर काव्या म्हणते, ताई, तुझ्या मनात आणि जीवाच्या मनात जी मिसके होती ती तर मीच आहे. आणि कसं सांगू, मी तर तुमच्या डोळ्यासमोर दिवस आणि रात्र असते. मीच आहे ती काव्या, मीच आहे ती मिसके. असं म्हणते आणि मनातल्या मनात विचार करते, अरे देवा, माझ्या मनात जी भीती आहे ती आहेच. म्हणजे माझ्या ताईच्या आणि जीवाच्या आयुष्यात माझ्यामुळे ज्या आठवणी आहेत त्या उगाचच या दोघांना त्रास देऊ नयेत, यांच्या आयुष्यात त्या आठवणी डाग लावू नयेत. बापरे, कसं सांगू ताईला, जीवाला आवडणारी ती मिसके मीच आहे आणि मी तर दिवसरात्र जीवाच्या समोर असते येते. हे जर कळलं ताईला तर कहर होईल ताईच्या आणि जीवाच्याही आयुष्यात. काव्या आता हे सगळं विचार करत बसलीये बिचारी आणि रडत बसलीये. तर असो, आता हिच्या आई सोन्याच्या अभ्यासात हा केवढा मोठा खंड आहे प्रेक्षकांनो. तर असो, काय बोलावं आणि काय नाही. मालिका म्हटल्यावर कुठल्या कुठे दाखवतात. कधी कधी तर असं वाटतं की मालिका अशा पद्धतीने भरकटतात ना प्रेक्षकांनो, यांना सांगायचं काय, मूळ मुद्दा काय तो राहतो बाजूला आणि काहीतरी तिसरंच चालू होऊन जातं. आता बघा, इथे टेबलावरच यांची चर्चा पहा. सगळेजण बसलेत नाश्त्याला का जेवायला कशाला तरी, आणि आता या नेहमीप्रमाणे मानिती ताईच बडबड करत असते. ताई नेहमीप्रमाणे कोणाचं ना कोणाचं डोकं खाताना आपल्याला दिसतातच, तशाच त्या आता त्यांच्या नवऱ्याचं डोकं खात असतात. आता त्या विचारतात त्यांच्या नवऱ्याला, विक्रमला, सांगा ना हो, आता जेवणं झाली आहेत, उद्या काय येते सांगा बरं. ते विक्रम म्हणतात, झालं, हिने जीव घेणा प्रश्न विचारलाच.
पार्थ म्हणतो काय प्रश्न विचारतेस आई तू. आता हे विक्रम म्हणतात अरे बाबा उद्या काय आहे आणि उद्या आपल्या लग्नाचा वाढदिवस आठवतो का. हे दोन प्रश्न टाइम बॉम्ब सारखे जीव घेणे असतात रे बाबा. अरे पार्थ तो टाइम बॉम्ब तेव्हा डिफ्यूज होतो जेव्हा त्या प्रश्नाचे अचूक उत्तर बायकांना मिळतात. मानिनी म्हणते झाले का, झाले विनोद करून झाले का, जे आहे का ते आठवा, म्हणजे उद्या काय येते आठवा. विक्रम म्हणतात ए मानिनी मला नाही आठवते, सांग ना तू. ए मानिनी आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे का, मग तुझा वाढदिवस आहे का. मानिनी आता वैतागते बर का. विक्रम म्हणतात हसू नका रे पोरा हो माझ्यावर, अरे मदत करा. मग लगेच काव्या म्हणते हो बाबा वाढदिवस आहे पण काकूंचा वाढदिवस नाहीये. मग विक्रम म्हणतात अरे चा आपल्या लग्नाचा वाढदिवस मागेच झाला. सगळ्यांना कळलं ना तेव्हा तू मला विकी म्हणतेस ते. मानिनी ताई चिडतात आणि म्हणतात काय चाललंय तुमचा पांचटपणा. तेवढ्यात नंदिनी येते आणि मग विक्रम तिला विचारतात ए नंदिनी तुला आठवतं का उद्या काय आहे. मग आता विक्रम असं म्हटल्यावर नंदिनी म्हणते काय बाबा, अहो आई तुमच्या आईबद्दल बोलताय, तुमच्या आईचा वाढदिवस आहे ना उद्या. मग विक्रम म्हणतात अरे सॉरी माझी चूक झाली, मानिनी माफ कर बाई. आता लगेच मानिनी म्हणते माझी कशाला माफी मागता, तुमच्या आईची माफी मागा विक्रम, माझी कशाला माफी मागताय. मग ते विक्रम वर बघतात आणि म्हणतात सॉरी ग आई, चुकलो, मी तुझा वाढदिवस विसरलो, पण प्रॉमिस करतो मी आता बायकोचा वाढदिवस विसरेल पण तुझा नाही विसरणार. आता लगेच मानिनीताई म्हणतात म्हणजे माझा वाढदिवस विसरणार तुम्ही. मग विक्रम म्हणतात नाही ग बाई तुझा पण वाढदिवस लक्षात ठेवेल. मग पार्थ म्हणतो काय बाबा विसरले तुम्ही आजीचा वाढदिवस. विक्रम म्हणतात हो काय करणार बाबा, माझ्यावर कमी जीव होता तुझ्या आजीचा, सगळा जीव या सुनेमध्ये आणि त्या जीवामध्ये, कुठे गेला तो जीवा. आता या मानिनीबाई म्हणतात आवाज काय करता हो, विसरता तुम्ही, तुम्हाला आईस्क्रीम पाहिजे होतं म्हणून तो आईस्क्रीम आणायला गेला ना. विक्रम म्हणतात अरे हो विसरलोच मी, पण काय ग नंदिनी जीवाला माहित होतं का ग आईचा वाढदिवस आहे उद्या, म्हणजे त्याच्या आजीचा वाढदिवस आहे ते. नंदिनी म्हणते हो मला जीवाने सांगितलं होतं बाबा, आणि जीवानी मला आजीचे खूप किस्से सांगितलेत बरं का, म्हणजे आजीनी कसे पदार्थ करायला शिकवले जीवांना आणि आजीनी कसे गिफ्ट्स वगैरे दिले होते त्यांना. मग लगेच जीवा हे विक्रम म्हणतात काय रे पार्थ तुला काय दिलं रे आजीने. पार्थ म्हणतो आओ बाबा आजीने मला खूप फटके दिले. मग सगळे हसायला लागतात. स्वात्या म्हणतात प्रेमाने दिले होते रे तुला फटके. तुला माहितीये का विक्रम एवढा खेळकर काय, म्हणजे आमची आई पण अशीच खेळकर होती आणि सगळं आयुष्य सुखकर करून टाकायची सगळ्यांचं. म्हणजे वसुआत्या वडिलांवर गेल्या का डायरेक्ट दुसऱ्या तिसऱ्या कोणावर गेल्या ते कोणाच ठाऊक. असो आता मानिनी लगेच म्हणते काय उद्या काय करायचंय सेलिब्रेट, काही प्लॅनिंग करू. मग लगेच विक्रम म्हणतात अगं खरं सांगू का मानिनी, आईला काही वाढदिवस वगैरे आवडायचे नाही साजरे करायला. पार्थ म्हणतो हो खरंय. लगेच काव्या म्हणते ओ देशमुख तुम्हाला ना सिरियसनेस नाहीच आहे कशाचा. मग लगेच काव्या असं बोलल्यावर हे विक्रम म्हणतात अगो ए मानिनी ही काव्या बघ ना कशी देशमुख वगैरे म्हणते आपल्या पार्थला, आणि मानिनी मला असं वाटलं की तूच ओरडतेस माझ्यावर. मानिनी हसायला लागते आता. मग नंदिनी म्हणते बाबा जीवाने मला सांगितलं की तुम्ही आजींच्या सगळ्या वस्तूंची पूजा करता म्हणे. आता विक्रम म्हणतात अगं नंदिनी आमच्या आईचं काय म्हणणं होतं माहितीये का, की माणूस कसा त्याच्या आठवणीमधनं जिवंत राहतो. अगं ती आमची आजी होती, आई होती, गुरु मैत्रीणही होती. जीवाची काय बाबा एकदम बेस्ट फ्रेंड होती आजी. अगं तिने आम्हाला जे काही शिकवलंय सांगितलंय त्यातच आम्ही सगळं हे घर चालवायचा प्रयत्न करतो बघ. खरं सांगायला झालं तर आमच्या माध्यमातून आमची आई घर चालवते. मुद्दाम म्हणतात अरे विक्रम आपण आईच्या दागिन्यांना पॉलिश करून आणूयात का. आता या विक्रमला खरं तर वसुआत्याशी बोलायची विशेष इच्छा नसते. ते म्हणतात बरोबर आहे ठीक आहे बघू आम्ही काय करायचं ते. लगेच वसुआत्या म्हणतात हो का ठीक आहे, माझ्या शब्दांना काही किंमतच नाहीये घरात, चल ग रम्या चाललं जाऊ आपण इथून. आता रम्याला घेतात आणि निघून जातात तिथून. आता या गेल्यामुळे विशेष काही कोणाला फरक पडत नाही, पण उगाच जाता जाता काहीतरी मिठाचा खडा टाकून जातात वसुआत्या. आता नंदिनी म्हणते वसुआत्या गेल्यावर आई मी काय म्हणते वसुआत्याची बाजू नाही घेते मी, पण त्यांनी दिलेली आयडिया चांगली आहे. म्हणजे आपले नेहमीचे ज्वेलर आहेत ना आपण त्यांच्याकडनं दागिने पॉलिश करून घेऊयात ना. मग आता लगेच या वसुआत्या आणि रम्या तिकडनं बघत असतात बरं का.
आणि त्यांच्या लक्षात येतं की आपण टाकलेला खडा बरोबर वर्क झालाय. वसू आत्या लगेच सांगतात हळूच रम्याला, आता रम्या आपलं काम झालं, उद्या विक्रम त्या ज्वेलरकडे गेला की आपलं काम झालंच म्हणून समज. इकडे विक्रम आशाताई म्हणून ओरडत असतात, म्हणजे त्यांच्या सर्वंटला बोलवत असतात. तेवढ्यात जीवा येतो. पार्थ म्हणतो, अरे जीवा बरं झालं तू आलात, अरे तुझ्याबद्दलच बोलत होतो आम्ही. नंदिनी म्हणते, अहो तुम्ही म्हणालात ना आजींचा वाढदिवस आहे उद्या, त्याची तयारी चालू आहे. आता जीवा आईस्क्रीम देतो त्या आशाताईंकडे आणि मग मानिनी म्हणते, अगं ये आशा, तुझ्या त्या मैत्रिणीकडनं गजरे आण उद्या आणि विड्याची पानं आणायची लक्षात ठेव बाई. मानिनी आता बोलता बोलता जीवाला पण म्हणते, अरे बाबा जीवा, आजीच्या वस्तूंची मांडामांड करायची बरं उद्या, तुझ्याकडे तो हार आहे ना सोन्याचा तो काढून ठेव. आता जीवा मनातून अगदी चर्र होतो, कारण तो हार त्याने विकलाय, समथिंग गहाण ठेवलाय, काहीतरी केलंय. आता त्याला टेन्शन आलंय. इकडे वसू आत्या आणि रम्या खोलीत जाऊन मज्जा एकदम भारी आनंद झालाय त्यांना. रम्या म्हणते, आई फायनली आपण टाकलेले फासे आपल्या मनासारखे पडताय. वसू आत्या लगेच म्हणतात, मला तर असं झालंय उद्याची पहाट कधी होते. आता तू बघच उद्या त्या नंदिनीची आणि जीवाची कशी वाट लागते ते. रम्या म्हणते, हा आजीचा वाढदिवस सेलिब्रेट करायला खूप एक्साइटेड आहेत ना सगळे, आता बघ कसा धक्का बसतो त्यांना तो वाढदिवस साजरा करताना. वसू आत्या म्हणतात, सगळ्यांचं जाऊ दे रम्या, त्या जीवाचं काय होईल याचा विचार कर. बघ तू, तो विक्रम जाईल ना ज्वेलरच्या दुकानातून घरी येईल ना, तेव्हा त्या जीवाचा चेहरा पाहायसारखा झाला असेल. विक्रम आणि मानिनीला उद्या कळेल की आनंद निवासची जागा विकत घेतली ही गोष्ट नंदिनीने त्यांच्यापासून लपून ठेवली. अगं ती जागा विकत घेण्यासाठी नंदिनीने आणि जीवाने मिळून तो हार विकला हेही त्यांना कळेल. आता वसू आत्याला काही माहिती नाहीये बरं का. मग रम्या लगेच म्हणते, या सगळ्याचं खापर आपण नंदिनीवरच फोडू आई. आता तिने माझा हात पिरगाळला होता ना, उद्या तिचा हात दगडाखाली असेल बघ. रम्या म्हणते, कशी उद्याचा दिवस त्या नंदिनीच्या आयुष्यातला काळा दिवस ठरला पाहिजे. वसू आत्या म्हणतात, आजची रात्र त्या जीवाच्या आयुष्यातली शेवटची रात्र असेल असं म्हणून या दोघी मायलेकी फिदी हसायला लागतात. प्रेक्षकांनो, वसू आत्याने इतर गोष्टीची चिंता न करता त्यांच्या मुलीच्या लग्नाची चिंता करावी. आधीच मुलीचं वय होऊन चाललेलं आहे. असो, आपण मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय, पण वसू आत्याला काही घरातल्या कट कारस्थानांपासून सुटका नाहीये. तर या दोघी मायलेकी फिदी हसायला लागतात. इकडे जीवाला आलं टेन्शन. तो आता तिथे जिन्यावर बसलाय विचार करत, आता काय करायचं. त्याला ते सगळं आठवतं की त्याच्या आईने सांगितलंय बाबा तयारी करू द्यायची वगैरे लागतो. अरे देवा, आईने सांगितलंय तो हार काढून ठेवायचा, पण आता तो हार कुठून आणू मी, काय करू, कसं करू आणि कोणाला सांगू. त्याला आलेलं असं टेन्शन. तेवढ्यात आता तिथे पार्थ कोणाशी तरी फोनवर बोलत येतो. आता नेहमीप्रमाणे काहीतरी लिंक लावतात ते प्रेक्षकांनो. आता त्या पार्थने कोणाशी तरी बोललंय आणि तो पार्थ फोनवर म्हणत असतो, आता असं करू नको आणि आईची काळजी घे बरं, असं म्हणतो आणि फोन ठेवून देतो. आता जीवा मागे बसलेला आहे हे पार्थच्या लक्षात येतं. पार्थ त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो, काय रे जीवा, इथे काय करत होतास तू. जीवा म्हणतो, अरे काही नाही रे दादा, जरा झोप येत नव्हती म्हणून बसलो होतो इथे सहज, चल जातो आता. पार्थ म्हणतो, ए चल थांब, माझ्यासोबत जरा गप्पा मार बरं जीवा. खरं सांगू प्रेक्षकांनो, घरच्यांमध्ये असे सुसंवाद असायलाच हवे, म्हणजे प्रत्येकाने एकमेकांशी गप्पा माराव्यात, असं एकमेकांच्या आठवणींना उजाळा द्यावा, म्हणजे असं एक माझं मत आहे बरं का. म्हणजे एकमेकांमध्ये असा संवाद असला ना की नातं घट्ट होतं प्रत्येकामधलं. जीवा म्हणतो, काय रे दादा, आज काय गप्पा मारणार आहोत आपण. आता तेवढ्यात पार्थ म्हणतो, काय रे जीवा, मारूयात की गप्पा, आजीचा वाढदिवस तुमच्या दोघांचा फेवरेट होता ना. मग आता जीवा म्हणतो, आम्ही दोघं म्हणजे. आता पार्थ म्हणतो, अरे तुम्ही दोघं म्हणजे तू आणि आजी. जीवा म्हणतो, हो दादा खरंय तुझं. पार्थ म्हणतो, तू आणि आजी दोघे जण इथेच बसून गप्पा मारायच्या ना नेहमी. आता जीवा म्हणतो, हो रे पार्थ दादा, आजीला इथे पायऱ्यांवर बसलं ना की खूप छान वाटायचं बघ. पार्थ म्हणतो, मला तर वाटत होतं की आजीला मला बदलून चांगलं वाटायचं. दोघे हसायला लागतात भाऊ. आता सहज याचं टेन्शन दिसतं पार्थला बरं का. पार्थ आता त्याला ऑब्झर्व करतो जीवाला आणि म्हणतो, काय रे, तुला राग आला काय जीवा, आजीची मस्करी केली म्हणून. पार्थ असं म्हटल्यावर लगेच जीवा म्हणतो, नाही रे दादा, छे. आता लगेच पार्थ म्हणतो, ए जीवा, काहीतरी टेन्शन आहे तुला, काही झालंय का, सांग ना रे. आता जीवाला सगळं टेन्शन जे आलंय ते टेन्शन आता जीवाला पार्थला सांगावंसं वाटतं, कारण पार्थ सहज बोलून जातो, अरे जीवा, आपण काही वेळेवर बोलत नाही आणि मग घरात वादळ येतं रे. आता जीवा पार्थकडे बघायला लागतो आणि एपिसोड इथेच संपून जातो. पुढच्या भागामध्ये एक्सपोज होणारे प्रेक्षकांनो, जीवाने हार विकलाय ते
कारण आता इकडे पार्थ आणि काव्या साडीची घडी घालत असताना एकमेकांच्या जवळ येतात. तेव्हा पार्थ तिला म्हणतो, चला साडीच्या निमित्ताने का होईना पण आपण एकमेकांच्या जवळ आलो. आता इकडे हे विक्रम चिडतात जीवावर आणि म्हणतात की काय रे बाबा, आजीचा हार का विकला तू? आता नंदिनी म्हणते, असं का बोलताय तुम्ही बाबा? मग आता विक्रम सांगतात, हा त्याच लायकीचा आहे, आजीचा सोन्याचा हार विकून आला. मला असं वाटतं प्रेक्षकांनो, हा जो प्रसंग त्यांनी दाखवला कदाचित हे स्वप्न असावं बरं का, अंदाज आहे माझा, पण बघू उद्या कळेलच. प्रेक्षकांनो, तुम्हाला म्हटले होते मी रविवारचं एक छान सरप्राईज देणार आहे. माझा प्रयत्न आहे आज तुम्हाला ते सरप्राईज या चॅनलवर द्यायचं आहे. मला एका मालिकेचा रिव्ह्यू आहे, पण मालिका एवढी कमाल आहे, अप्रतिम आहे. तुम्ही गेस करा त्याचं काय नाव असेल आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला संध्याकाळपर्यंत त्या मालिकेचा रिव्ह्यू येणार. म्हणजे प्लीज प्लीज आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझं नोटिफिकेशन येईल या मालिकेचा रिव्ह्यू दिल्यानंतर. प्रेक्षकांनो, नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी दिलेले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. अजून तरी ठरलं तर मगचा रिव्ह्यू आला नाहीये, आला की लगेच हजर करते तुमच्या समोर. बघूयात आता लग्नानंतर मध्ये पुढे काय घडतंय. मला कमेंटमध्ये ओळखून सांगा की मी तुम्हाला कोणत्या नवीन मालिकेचा रिव्ह्यू देणार आहे आणि हा रिव्ह्यू फक्त रविवारीच येणार आहे बरं का. अशी कुठली मालिका आहे जी फक्त रविवारी दाखवण्यात येणार आहे, नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि बघूयात कोणाचा अंदाज बरोबर ठरतोय ते. प्रेक्षकांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले सगळे खरे खुरे रिव्ह्यूज एन्जॉय करा. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.